कलानगरी वेलफेअर सोसायटी अमरावती यांच्या संयुक्त विद्यमाने वर्धापन दिनानिमित्त कला हिरकणी पुरस्कार 2022 हा मानाचा तुरा म्हणून संबोधला जाणारा व कलाक्षेत्रातील विविध नारी शक्तीचा सन्मान सोहळा नुकताच स्वर्गीय सोमेश्वर पुसतकर सभागृह हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ अमरावती येथे थाटात पार पडला। महाराष्ट्रातील विविध शहरातील 34 स्त्री शक्तींना हा पुरस्कार सर्व मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला। त्यांना इथे सन्मानित करावं। नंतर आजच्या क्षणापर्यंत मी सागरला त्याबद्दल धन्यवाद पण म्हटलेला नाही, कारण की मला खरंच भरोसा नव्हता की या पोरांनी काही म्हणजे काही बऱ्यापैकी करते ही बाई म्हणून पुरस्कार दिला की चला बाबा आता काहीतरी करायला लागते लॉकडाऊनमध्ये म्हणून दिला, म्हणून मग मी त्याला आज धन्यवाद म्हणते। पण तेव्हा मला माहिती नाही काय स्वरूप होतं, पण आज तो पुरस्कार इतक्या 34 मैत्रिणींपर्यंत पोहोचतोय याचं खरोखर कौतुक वाटतं। ज्या मैत्रिणी कला जोपासतात आहे त्यांच्यासाठी एवढं सोपं नसतं, आपण हे समजू शकतो। घरच्या जबाबदाऱ्या, दुनियाभराच्या अडचणी सगळं सांभाळून आपण हे सगळं करत असतो। आतापर्यंत पुरस्कार देण्याचे काम हे मोठ्या मोठ्या संस्थांनी केलेले आहेत, परंतु अवघ्या 2 वर्षामध्येच निर्माण झालेली एक नवीन संस्था असा उपक्रम करते, तेव्हा आपण त्यांच्या पाठीशी त्यांचे वरिष्ठ म्हणून उभं राहणं हे आपलं कर्तव्य आहे। आणि म्हणून जेव्हा जेव्हा ते मला मार्गदर्शन मागतात, माझा सल्ला मागतात, त्यावेळेला मी त्यांना तो सल्ला देत असते आणि म्हणून त्यांनी पत्रिकेत माझं नाव मार्गदर्शिका म्हणून टाकलेलं आहे। कलानगरी वेलफेअर सोसायटीच्या अंतर्गत नवीन वर्षाच्या निमित्ताने दिनप्रभात दिनदर्शिकेचे सर्व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विमोचन करण्यात आले। तसेच या कार्यक्रमाला उपस्थित मान्यवर, कार्यक्रमाचे उद्घाटक सौ संगीताताई शिंदे या शिक्षण संघर्ष संघटनेच्या संस्थापक अध्यक्षा, कार्यक्रमाचे अध्यक्ष भारतीय जनता पार्टीचे किरण पातुरकर, कार्यक्रमाचे मार्गदर्शक सुषमा कोठीकर, कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून रामेश्वरजी अभ्यंकर आणि सुधीरजी पेंडसे सिने व नाट्यज्येष्ठ कलावंत, तसेच कार्यक्रमाचे विशेष आकर्षक म्हणून नृत्यांगना सौ शीतलताई मेटकर ह्या उपस्थित होत्या। कलानगरी वेलफेअर सोसायटी या संस्थेचे अध्यक्ष सागर भोगे, उपाध्यक्ष आशिष सुंदरकर, कार्याध्यक्ष अमोल कोयकार, विशाल वानखडे, ऋषिकेश राऊत, सुजल दामोदर, ऋषिकेश भालेराव, नितेश कथे, राणी उके, प्रत्युष वानखडे हे सर्व कार्यक्रमाला उपस्थित होते। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दीक्षा भावे यांनी बघितले असून या कार्यक्रमाचे प्रास्ताविक मीरा संजय उत्तरवार यांनी बघितले। सदर कार्यक्रमाला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला। विदर्भ न्यूज ब्युरो, अमरावती। आपण बघतो की अंबानगरी, खरोखर अंबानगरीत म्हणजे शिक्षण आहे, कला आहे, खेळ आहे, म्हणजे सगळे खेळाडू पण बनतात, कलाकार पण बनतात आणि शिक्षण क्षेत्रामध्ये विविध क्षेत्रामध्ये या अमरावतीमधलेच मोठे मोठे म्हणजे व्यक्ती या ठिकाणी होऊन गेले आणि होत आहे, आणि त्यांना त्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी ही एक सामाजिक संस्था अतिशय चांगल्या पद्धतीने काम करत आहे। एक खंत अशी